आपण स्क्रीनवर बघता आहात अग्निशमन दलाच्या जवानांची कामगिरी। 6 महिन्याच्या बाळाला सुरक्षित ठिकाणी ते हलवत आहेत। अमळनेरात हाहाकार उडालेला आहे। जवळपास 2.5 दशकानंतर बोरी नदीला महापूर आला आहे। महापूर म्हणावं असा पूर। नदी काठची सर्व जवळपास असंख्य घरं पाण्यामध्ये होती। अमळनेरचा एक पैलाड भागाशी संपर्क तुटला होता। अमळनेरचा तालुक्याशी संपर्क तुटलेला होता। चारही बाजूचे रस्ते पुरामध्ये होते, त्यामुळे लोक जिथं होते तिथं अडकलेले होते। अतिशय नुकसान झालेलं आहे। घराघरांमध्ये पाणी होतं, काही ठिकाणी गुडघावर पाणी होतं, काही घरं अर्धी पाण्यात होती। वाहनं पाण्यात गेलेली आहेत, काही घरं पडलेली आहेत। प्रचंड नुकसान झालंय। झाडं उन्मळून पडलेली आहेत। शेकडो वाहनं पाण्यामध्ये दिसून येतील उद्या गॅरेजमध्ये। अशी अपरिमित हानी 2-2.5 दशकानंतर झालेली आहे। आणि मोठ्या पुलावरून पाणी गेल्यामुळे प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अशा वेळेस माजी आमदार शिरीषदादा चौधरी आणि नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांच्यासह डॉक्टर दिगंबर महाले व सर्व नगरसेवक तात्काळ जनतेच्या सेवेसाठी धावले, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले। जिल्हाधिकारी रोहन घोगे यांनी सुद्धा अमळनेरला तात्काळ भेट दिली, परिस्थितीची पाहणी केली आणि प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या। शिरीषदादा चौधरी, डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांच्यासोबत मुख्याधिकारी गणेश शिंदे आणि शासकीय प्रशासकीय टीम जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेली आपण बघितली। जनता बघते आहे। शिरीषदादा आणि त्यांची टीम, सर्व नगरसेवक, त्यांचे पक्षीय कार्यकर्ते लोकांच्या मदतीला धावून गेल्याचं उदाहरण लोक बघतायत। कोणी खिचडी देत आहे। लायन्स क्लबसह, रोटरी क्लबसह अमळनेरमधील अनेक सामाजिक संस्था, सामाजिक संघटना, त्यांचे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते जनतेच्या मदतीला धावून गेलेत। अतिशय भावुक प्रसंग आहे। अतिशय दयनीय परिस्थिती आहे। ढेकूरोड पिंपळेर सडगा कॉलनी एरिया पूर्ण पाण्यात होता, त्याचा संपर्क तुटलेला होता। लोक भयभीत झाले होते, परंतु आता परिस्थिती नियंत्रणात येत असली व शिरीषदादा चौधरी, नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे आणि सर्व नगरसेवकांची टीम जनतेच्या सेवेसाठी सतत धावपळ करताना दिसते। लोकांमध्ये प्रत्यक्ष थांबली आहे। लोकांना धीर दिला जातोय। आवश्यक काय हवं नको ते पोहोचवलं जात आहे। वैद्यकीय टीम, शासकीय असेल किंवा खासगी डॉक्टर असतील, ते सर्व सज्ज झालेले आहेत। एकूणच आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये नगरपालिका प्रशासन व सर्व विरोधी नगरसेवक सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत। अतिशय चांगलं वातावरण या भावुक परिस्थितीमध्ये आपण बघतो आहोत। 2.5 ते 3 दशकानंतर एवढी मोठी अपरिमित हानी झाली। नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या रहिवाशांना फार मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागलं। सर्वत्र अग्निशमन दलाच्या जवानांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे। ते सर्वत्र धावतायत, मदत करतायत, मदत कार्य करतायत। त्यांच्यासोबतच कुठलाही राजकारण न आणता सर्व सत्ताधारी व विरोधक नगरसेवक एकत्र आलेले दिसत आहेत। त्यामध्ये डॉक्टर दिगंबर महाले, पंकज चौधरी, महेश देशमुख, श्रीराम चौधरी, गुलाब पाटील, अबू महाजन, योगराज संधानशू, नरेंद्र संधानशू व सर्व नगरसेवक या कामासाठी ते धावपळ करतायत, मदत करतायत, लोकांची विचारपूस करतायत, हवं नको तो विचारतायत। आणखी हे फक्त एका दिवसापुरतं नाही, तर या पावसाचे व पुराचे परिणाम अनेक दिवस दिसून येणार आहेत। आजारपण वाढणार, साथीचे रोग वाढणार, त्यामुळे त्यासाठी सुद्धा नगरपालिका प्रशासन कटिबद्ध राहील अशी आता तरी त्यांच्या कामगिरीवरून शंका वाटत नाहीये। त्यामुळे नगरपालिका प्रशासन काम करेलच, सर्व सामाजिक संघटना मदत करतीलच। लोकांनी सुद्धा त्यांची काळजी घ्यायची आहे, कारण आता वातावरण बदलेल, साथीचे रोग येतील, डास मच्छर वाढतील। त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी जरूर घेतली पाहिजे आणि एक दुसऱ्याला हवं नको ते विचारा, एकमेकाची चाहूल घ्या। बाहेरगावी जे अमळनेरकरांचे नातेवाईक, मित्र, परिवार, हितचिंतक राहतात, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही। तुमचा आशीर्वाद, प्रेम आमच्या पाठीशी आहे। आम्ही सुरक्षित आहोत। संकटावर अमळनेरकर मात करतील नक्की। सर्व मदत कार्य करणाऱ्या नगरपालिका प्रशासनासह अमळनेरकरांना पुन्हा एकदा मी सलाम करतो आणि त्यांच्या कार्याची दखल घेतो आणि सर्व इतरत्र राहणाऱ्या लोकांना सांगतो की आम्ही आश्वस्त आहोत आणि निर्धास्त आहोत। संकट आलेलं आहे आणि त्याला तोंड देत आहोत।